निवडणूक काळात महाराष्ट्राने अनेक पद्धतीचे आरोप प्रत्यारोप पाहिलेत। त्यात अगदी शेवटच्या क्षणी यावेळी आणखी एका आरोपाची भर पडली। क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनचा बेकायदेशीर पद्धतीने गैरवापर केला आणि निवडणुकीत पैसा आणला असा आरोप सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर केलाय। आरोप करणारे आहेत माजी IPS अधिकारी। काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात। मतदानाच्या आदल्या दिवशी सकाळी भाजपचे विनोद तावडे वादाच्या केंद्रस्थानी सापडले होते। संध्याकाळ होईपर्यंत वादानं आपला मुक्काम हलवला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव वादात आलं। सकाळी कॅश चर्चेत होती तर संध्याकाळी बिटकॉइन, आणि याचं कारण होते माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केलेले धक्कादायक दावे। महाराष्ट्राच्या निवडणुकीत बिटकॉइन घोटाळ्यातून पैसे येत असल्याचा आरोप त्यांनी केला। या कथित क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी असलेल्यांमध्ये त्यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचं सुद्धा थेट नाव घेतलं। परसों अचानक उस केस में एक हमारे खिलाफ विटनेस था जिसका नाम था गौरव मेहता। ये एक सारथिन एसोसिएट्स करके एक ऑडिट फर्म है, उसका एक एम्प्लॉई है और उसके एक सिग्नल अकाउंट से मुझे एक मैसेज आया। उसने दो लोगों के नाम लिए, एक नाम लिया सुप्रिया सुळे का, दूसरा नाम लिया नाना पटोले का। मैंने फिर भी भरोसा नहीं किया, लेकिन उसने बाद में बताया कि अभी भी महाराष्ट्र के असेंबली इलेक्शन में उसी बिटकॉइन का पैसे का दुरुपयोग हो रहा है। पैशांची गरज असेल तेव्हा बिटकॉइन वॉलेटमधून कोटीत पैसे काढले जायचे असा दावा पाटील यांनी केला। या कामी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि IPS अधिकारी भाग्यश्री नवटक्के मदत करायच्या असा गंभीर आरोप सुद्धा रवींद्रनाथ पाटील यांनी केला। 2018 में अमित भारद्वाज को जब अरेस्ट किया गया था तो उसके पास एक क्रिप्टोकरेंसी वॉलेट था, हार्डवेयर वॉलेट, जो वॉलेट का मिसएप्रोप्रिएशन तभी हुआ था उसी पीरियड में, और वो वॉलेट उस समय के जो कमिश्नर थे अमिताभ गुप्ता, उन्होंने रिप्लेस करवाया। एक नाम लिया सुप्रिया सुळे का, दूसरा नाम लिया नाना पटोले का, और इन्हीं दो लोगों के लिए अमिताभ गुप्ता के आदेश पे मैं खुद मतलब गौरव मेहता बार बार दुबई जाकर बिटकॉइन को कैश में कन्वर्ट करता हूं और वो कैश महाराष्ट्र के इलेक्शन में इस्तेमाल हो रही है। पाटील यांनी हे सगळे आरोप गौरव मेहताच्या हवाल्याने केलेत। ऑडिट फर्म मध्ये काम करणाऱ्या गौरवकडे या सगळ्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। काही ऑडिओ क्लिप आणि संभाषणाचे स्क्रीनशॉट्स सार्वजनिक सुद्धा केले। याच आधारावर भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी रात्रीच तडकाफडकी पत्रकार परिषद घेतली आणि हे सगळं प्रकरण थेट राष्ट्रीय पातळीवर पोहोचलं। सबसे पहले वो ये बताएं कि जो इस वीडियो क्लिप में और ऑडियो क्लिप में दिखाई पड़ रहा है, क्या कांग्रेस पार्टी अथवा उनके किसी भी नेता जो यहां पर नाना पटोले जी और सुप्रिया सुळे जी के बारे में दावा किया गया है, क्या वो बिटकॉइन के किसी भी ट्रांजैक्शन में इन्वॉल्व हैं या नहीं, और यदि हैं तो वो लीगल ट्रांजैक्शन है या वो इलीगल ट्रांजैक्शन में भी इन्वॉल्व है। पॉइंट नंबर 1, पहले उनको आके साफ साफ जवाब देना चाहिए, क्या वो बिटकॉइन के किसी भी ट्रांजैक्शन से उनका कोई लेना देना है, हां या ना। उन्हें सीधे आकर यह बात कहना चाहिए। सुप्रिया सुळे यांनी हे सगळे आरोप फेटाळले। मतदारांमध्ये संभ्रम तयार करण्यासाठी खोटी माहिती पसरवण्याचे भाजपचे डावपेच असल्याची टीका त्यांनी केली। नाही 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 नाही, माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही, कोणी चेक करावं। एक दुसरा, माझा या कुठल्याही संबंधात नाही, आणि रवींद्र पाटील एक IPS ऑफिसर आहेत। 2 वर्ष ते ग्रहस्थ जेलमध्ये राहून आलेले आहेत। त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत। एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे, त्याची मी सायबर क्राईमला कालच कंप्लेंट दिली आहे।
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी नाना पटोलेंकडे फोनवरून विचारणा केली. नाना पटोले यांनी या आरोपांवरून भाजपला धारेवर धरलं. बिटकॉइन बाबत आरोप करणारा तोतया IPS असल्याचं पटोले म्हणाले. ऑडिओ ज्या पद्धतीने दाखवले गेलेले आहेत, आता त्याच्यात माझा आवाजच नाही. सगळेजण माझा आवाज ओळखतात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. माझा देशातही आवाज आहे, नरेंद्र मोदींनाही माझा आवाज पाठ आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जसं तोतिया IPS आणला तसं हे तोतियागिरी निवडणूक हारण्याच्या कारणानं भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे का? कथित बिटकॉइन घोटाळ्याच्या आरोपांविरोधात सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाकडे आणि सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार केली आहे. तसंच सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा केलाय. या कथित घोटाळ्यावर शरद पवार यांनी मात्र आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. जी व्यक्ती एक महिने तुरुंगात होती, त्याचं म्हणणं काय, याची नोंद तरी कशाला घ्यायची? माझ्या मते त्याची नोंद घेण्याची आवश्यकता नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप गंभीर असल्याचं सांगत सखोल चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावं अशी अपेक्षा केली आहे. माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे. काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे, कारण आरोप गंभीर आहेत. अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे. रवींद्रनाथ पाटील आणि सायबर तज्ज्ञ प्रकाश घोडे यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात बिटकॉइन घोटाळ्याच्या आरोपाखालीच 14 महिने तुरुंगवास झाला होता. हे विशेष. या दोघांनी डेटाचा गैरवापर करत बिटकॉइनची हेरफार केली आणि 75 कोटींचे बिटकॉइन्स लंपास केले असा आरोप होता. जामीन मिळताच पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंना लक्ष करत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईलच, पण ऐन मतदानाच्या काळात हे सगळं प्रकरण समोर आल्यानं या टायमिंगबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.